हॅलो, वेलकम बॅक टू फुल टॉस मराठी. जरा तब्येत बरी नसल्यामुळे मागची मॅच ॲक्च्युली कव्हर करता आली नाही, त्याच्यामुळे सो सॉरी. पण एक रिझन अजून असं पण एक आहे की जनरली जे मी व्हिडिओच्या एंडला आम्ही करतो तर ते आता सुरुवातीलाच करायची गरज आहे, जे म्हणजे सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं. काय आहे, थोडी जरा ते सबस्क्रायबर्सची संख्या न वाढल्यामुळे माझी तब्येत बिघडली आणि त्याच्यामुळे कव्हर नाही करू शकलो. पण प्लीज गाईज, म्हणजे तुम्ही जरा सबस्क्राईब करा. रील्स आणि शॉर्ट्स ज्या पद्धतीने तुम्ही बघताय, आनंद घेताय, तर जरा फुल व्हिडिओ पण बघा, आनंद घ्या, तुम्हाला पाहिजे ते चॅप्टर्स बघा आणि एन्जॉय करा. आणि आम्हाला सांगा तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. जनरली हे आपण एंडला घेतो, पण आज मुंबई इंडियन्स बद्दल बोलण्यासारखं काही नाही, तर म्हटलं आपण ऍटलीस्ट आपल्या चॅनल बद्दल. तेच, मुंबई मोटिवेट करत नसली तरी प्लीज आम्हाला मोटिवेट करा अजून पुढे चांगले व्हिडिओज करण्यासाठी. येस. चैतन्य, बिफोर म्हणजे कालची जी CSK बरोबर जी मॅच झाली त्याआधी मला तुला विचारायचंय जस्ट शॉर्ट मध्ये की बाबा तू जे मॅच बघायला गेला होतास MI SRH, तर तुझा काय कसा अनुभव होता? बिकॉज आता आपण मागचा व्हिडिओ कव्हर करू शकलो नाही, तर मी थोडक्यात तू जरा तुझा अनुभव सांग काय. अरे, तिथलं वातावरण खूपच एक्साइटिंग असतं. म्हणजे इव्हन बिफोर टॉस सुद्धा तिकडे पब्लिक एवढं एक्साइटेड असतं राईट सगळ्याच गोष्टींसाठी. मग टॉसला आल्यानंतर सगळे अजून उत्साहित होतात. टॉस झाला, मॅच चालू झाल्यानंतर म्हणजे प्लेयर्स जसे शिरतात त्यानंतर प्रेक्षक जो काय आवाज उठवतात, म्हणजे असा सीझन झाल्यानंतर सुद्धा ती एक्साइटमेंट आहे अजून प्रेक्षकांमध्ये. राईट. आणि मुंबईनी ऍक्च्युली खूप भारी बॅटिंग केली होती परवा. शेवटी थोडेसे रखडले नाही म्हणणार मी, पण ज्या पेसनी जात होते ते कंटिन्यू करू शकले, नाही तर ते 260 पर्यंत पोहोचू शकले. पण तरी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली होती हैदराबाद वर्सेस. पण आय डोंट नो, म्हणजे एक जुळून येत नाहीये ते की बॅटिंग चांगली झाली तर बॉलिंग पण होईल किंवा फिल्डिंग पण होईल, असं जुळून येत नाहीये. नमन धीरने कॅचेस सोडले त्या दिवशी, नंतर बुमरानी मार खाल्ला होता. म्हणजे जो माहोल होता तो खूप भारी होता. म्हणजे असं प्रत्येक बॉलला वाटत होतं की काश मी तिकडे जाऊन खेळू शकलो असतो ग्राउंडवर, असं वाटत होतं. पण मजा आली, फक्त प्रचंड घाम येतो रे. हो, म्हणजे आणि इमॅजिन की प्लेयर्सना केवढा येत असेल, म्हणजे एक्झॅक्टली नुसतं बसलेल्यांना पण घाम येतो. तर एक्झॅक्टली. पण तिकडे जाण्याचा अनुभव खूप चांगला आहे. सध्या तिकीट्स खूपच जास्त कॉस्टली आहेत, सो कधीतरी अनुभव घ्यायला म्हणून मी गेलो होतो ऍक्च्युली माझ्या आईला दाखवायला, बायकोला दाखवायला. अच्छा, तू त्यांच्याबरोबर गेला होतास? हो, मी फॅमिली बरोबर गेलो. नाईस. त्यामुळे त्यांचा अनुभव कसा होता? त्यांनाही खूप, म्हणजे ऍक्च्युली माझी बायको फार फॅन नाही क्रिकेटची, पण एकंदरीत वातावरण, एक्झॅक्टली वातावरण, ते ग्राउंड सगळं बघून ती सुद्धा फॅसिनेट झाली. फक्त नंतर जे काय घामाच्या धारा लागल्या तिला त्रास झाला. येस, पण चलो, नाईस. ऍटलीस्ट तो एक अनुभव चांगला होता. अनफॉर्च्युनेटली त्यांनी बघितलेली पहिली मॅच हरली आहे. बट हा, म्हणजे जे आपण बऱ्याच मॅचेस पासून बोलतोय की पिचेस आणि मग एवढे रन्स बनणं, तर हा, म्हणजे तू जो म्हणतोयस ना की त्याच्यानंतर कदाचित ह्या सेम लेवलचं एक्साइटमेंट कदाचित राहणार नाही फॅन्स मध्ये वगैरे, विच आय ऑल्सो अग्री. बट त्याच्यासाठी 1-2 सीझन जावे लागतील. मला नाही वाटत की एकाच सीझन मध्ये असं लगेच. बरोबर, आय अग्री. 1-2 सीझन जावे लागतील. आणि काय म्हणजे बॉलर्सना काहीतरी तिकडे बॅलन्स दिसल्याशिवाय, किंवा बॉलिंग, आता परवा 75ला ऑल आउट झाला दिल्ली, राईट, काहीतरी करेक्शन असं दिसतं म्हणणं. पण आता बघ ना, म्हणजे एवढे रन्स मुंबईने केले तरी इझिली हैदराबादनी त्याच्यात पण 1-2 ओव्हर एवढ्या रन्सचं प्रेशर जनरली यायचं आधी चेसिंग टीमवर, पण ते कुठेच दिसलं नाही आणि हल्ली दिसतही नाही. 250 इझिली चेस करतात टीम्स. राईट. आणि तेच, म्हणजे मलाही तेच वाटतं की म्हणजे आपल्या प्लेयर्सना बघून, म्हणजे लोक म्हणत असतील की बुमराला बघून, किंवा म्हणजे आता ज्याला विकेट मिळत नाहीयेत म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलतोय वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण आता ह्याच मॅचेस तुम्ही ऑस्ट्रेलियाला घ्या, किंवा ह्याच मॅचेस तुम्ही दुसऱ्या कुठल्या कंट्रीमध्ये, इंग्लंडमध्ये घ्या, ऑस्ट्रेलियामध्ये घ्या,
आणि तुम्हाला एकदम चित्र पालटलेलं दिसेल. नक्कीच. तर म्हणजे कुठेतरी हा अन्याय पण आहे बॉलर्स बद्दल. नक्कीच. हा म्हणजे ही गोष्ट नक्कीच आहे की मुंबई इंडियन्सचे बॅटर्स त्या कॅपॅसिटीचे आहेत का की जे 250-250 रन रेग्युलरली करू शकतील, हा एक प्रश्न आहे. पण हा सुद्धा प्रश्न आहे की 250-250 रन रेग्युलरली होतात का सगळ्या पिचेसवर. म्हणजे इंडिया सोडून दे किंवा IPL सोडून दे, पण आपण T20 वर्ल्ड कप मध्ये पण बघितलं किंवा इतर कंट्रीजमध्ये ज्या मॅचेस होतात, तर 250-250 हा काही रेग्युलर होणारा स्कोर नाहीये. नक्कीच नाही. म्हणजे बाकीच्या T20 लीग्स लाईक BBL, नंतर T20 ब्लास्ट इंग्लंडचं, नंतर इवन SA20, राईट, मी 250 एवढ्या रेग्युलरली म्हणजे कधीतरी सीझन मधनं एकदा दोनदा एक्झॅक्टली. पण असं रेग्युलर ह्याच्यावर मी कधीच पाहिलं नाही. हा की ऑलमोस्ट आतापर्यंत. प्रत्येक मॅचच म्हणजे एखाद दुसरी एक्सेप्शनल सोडली तर ऑलमोस्ट सगळ्याच मॅचेसमध्ये 200-250 रन अगदी इझिली होत आहेत. आणि म्हणजे बॉलर्सना काहीच हेल्प नाहीये. म्हणजे ते असे एकदम बिचारे वाटतात रे की काय म्हणजे किती काही करा, काही कुठेही टाका, तुम्हाला प्रत्येक बॅट्समन येणारा म्हणजे उडवणारच आहे आणि ठोकणारच आहे. एक्झॅक्टली. प्लस आपली ग्राउंड पण थोडी छोटी डायमेन्शन्स. एक्झॅक्टली. मला असेच परफॉर्मन्सेस जर भारताने बाहेर केले ना तर मी काहीतरी म्हणेन. कारण आता वर्ल्ड कपला आपण भारतातच वर्ल्ड कप झालाय, तिकडे आपण 250 रन्स मारून वर्ल्ड कप जिंकलाय. पण हाच परफॉर्मन्स जर मे बी 250 रन्स नाही पण एवढाच डॉमिनेटिंग परफॉर्मन्स जर भारताबाहेर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तुम्ही म्हणालास तसं तिकडे केला ना, तर मग म्हणे की याचा आपल्याला फायदा होतोय काहीतरी या गोष्टीचा. राईट. सो तेच आता ऍक्च्युअली बघायचं की हा IPL सीझन तर एकंदरीत लक्षात आलंय की पूर्ण बॅटिंगने डॉमिनन्स आहे बॅटिंगचा. आता पुढच्या IPL सीझनला हेच फायर पॉवर म्हणजे दिसेल अशा पद्धतीने पिचेस असणार आहेत का, काही ह्या IPL मधून थोडं शिकून की नाही तर तो गेम नुसताच रन्सचा होतोय. म्हणजे असं ते म्हणतात ना, आपण जे आधी जी बॉलिंग वगैरे बघायचो आणि जे व्हायचं की अरे यार मिस झाला, की ह्या गोष्टी किंवा म्हणजे फार कमी दिसत आहेत. म्हणजे कालच्या मॅच मध्ये थोड्याफार प्रमाणात दिसल्या CSK MIच्या, पण अदरवाईज हे जरा मिसिंगच आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणजे मी इव्हन ग्राउंडवर गेलो होतो ना, म्हणजे हैदराबादची बॅटिंग चालू असताना सतत बाउंड्रीजच जात होत्या. एक्झॅक्टली. आणि मोस्ट ऑफ द क्राऊड मुंबईचा असल्यामुळे तेवढी एक्साइटमेंट दिसत नव्हती, कारण मार खात होती सगळे मार. एक्झॅक्टली. सो तो बॅलन्स टिकवण्याची गरज आहे असं मलाही वाटतं. आता आपण काय म्हणजे MI आणि CSKच्या मॅच बद्दल बोलायचंय का आपण बोलूया काय बोलूया. एक्झॅक्टली. की आय मीन रायन रिकल्टन आणि नमन धीर हे दोघं सोडले जे थोडंफार कॉन्ट्रीब्यूट करतायत. म्हणजे मी बॅटिंग बद्दल बोलतोय, तर कोणीच नाहीये दुसरं. आणि आपण बोलून थकलो, पण रदरफोर्डचा, आणि हे मी बोललो होतो आणि आय गेस तू पण बोलला होतास की त्याचा फॉर्म असलेला घालवला त्यांनी शेवटला ठेवून त्याला, आणि आता बिकॉज तो गेलाय फॉर्म तर आता त्याला बाहेर बसवलं. म्हणजे हा किती, आणि ह्याच्यात मी कॅप्टन्सीच फेल्युअर समजेल की असलेल्या फॉर्म मध्ये म्हणजे जो प्लेअर फॉर्म मध्ये आहे त्याचा तुम्ही फॉर्म घालवताय बिकॉज त्याला योग्य वेळेला संधी मिळत नाही, तेवढे बॉल्सच मिळत नाहीत खेळायला. आणि मग सलग 2-3 मॅच असं झालं की त्याला बॉल्सच नाही मिळाले, परफॉर्मन्स नाही करू शकला, किंवा एकदम त्याच्याच खांद्यावर सगळं ओझं होतं की 200-250च्या स्ट्राईक रेटने आल्या खेळायचं लगेच पहिल्या दुसऱ्या बॉल पासून. त्याच्यामुळे त्याचा फॉर्म गेला, आणि त्याचा फॉर्म गेला तर तुम्ही बसवलं त्याला. म्हणजे मला ना ही सिलेक्शन स्ट्रॅटेजी कळतच नाही. आता मागच्या मॅचला म्हणजे हैदराबाद वर्सेसच्या मॅचला अश्विनी कुमारला खूप मार खाल्ला त्यांनी. आय थिंक 2 ओव्हर 41 का असं काहीतरी मार खाल्ला. पण एका मॅचला मार खाल्ल्यानंतर तुम्ही त्याला बसवताय. आज त्याला बसवलं होतं. एक्झॅक्टली. म्हणजे मला, आणि सूर्यकुमार यादव एवढे दिवस परफॉर्म करत नाहीये, तुम्ही त्याला कंटिन्युअसली चान्स देताय त्याच नंबरवर. आणि रदरफोर्डनी तुम्हाला आधी दाखवलं तो काय करू शकतो, त्याला तुम्ही वर आणत नाहीये आणि आता तर त्याला तुम्ही बसवलेलंच. सो
आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे तुम्ही लॉयल्टीला किंवा आधीच्या प्लेयर्सनी जे प्रूफ प्लेयर्स आहेत, ऑब्व्हियसली सूर्यकुमारला उगाच टीम मध्ये ठेवलेलं नाही, आय अग्री, पण ते प्रूफ प्लेयर्स आहेत त्यांना भरपूर चान्सेस देण्याच्या मागे तुम्ही स्वतःच नुकसान करताय असं मला वाटतं. म्हणजे द्यायला पाहिजे, पण आता वेळ निघून गेली ऑलरेडी. आता इट्स टू लेट नाऊ. एक्झॅक्टली. आणि बॉलिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर बुमराचा हा अख्खा सीझन अनफॉर्च्युनेट आहे की त्याला पहिले तर काही मॅचेस विकेट्सच न मिळणं. जेव्हा विकेट्स मिळत होत्या तेव्हा एखादीच, म्हणजे जेव्हा जेव्हा विकेट मिळाल्या त्या IPLच्या सीझनमध्ये तेव्हा एकच विकेट मिळाली प्रत्येक मॅचला, याच्यापेक्षा जास्त तो कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही. अल्दो अजूनही हेच आहे की तो ग्रेट बॉलर आहे. आणि मी म्हटलं तसं की आता तुम्ही या मॅचेस ऑस्ट्रेलियामध्ये भरवा किंवा दुसऱ्या कुठल्या कंट्रीमध्ये भरवा, किंवा आपल्या इंडियाचीच अशी पिचेस बनवा की जी बॅलन्स्ड पिचेस आहेत की ज्याच्यात बॉलर्स आणि बॅट्समन दोघांनाही इक्वल संधी, आणि मग तुम्ही बघा की बुमरा काय करू शकतो. बट अपार्ट फ्रॉम बुमरा थोडंफार प्रमाणात मी असं म्हणेन अश्विनी कुमार, पण त्याला अगेन म्हणजे त्या बिचाराला चान्सच नाही मिळाला. एखाद दुसरा चान्स मिळाला ज्याच्यात त्याने चांगला परफॉर्म केला, एखादी मॅच त्याची बिघडली तर त्याला लगेच बसवलं. तर तुम्ही कसं जज करणार? अल्ला गझनफर पहिली मॅच खेळला, त्याला रन पडले, लगेच त्याला बसवलं. मग जेव्हा तुमच्याकडे सगळेच बॉलर मार खायला लागले तेव्हा तुम्ही त्याला आणलं आणि मग तुम्हाला कळलं की तो विकेट्स घेतोय आणि चांगली बॉलिंग करतोय. सो हे पण आहे की त्या कॅलिबरचे प्लेयर किंवा त्या पद्धतीने परफॉर्म आपले बॉलर्स आणि बॅटर्स करत नाहीयेत, एक दोन एक्सेप्शनल सोडले तर. म्हणजे पण हे सुद्धा आहे की त्यांना म्हणावी तशी संधी पण मिळत नाही. म्हणजे एक बुमराला विकेट्स मिळत नाहीये, चल ठीक आहे, तो एखाद दुसरी मॅचेस एक्सपेन्सिव्ह गेल्या, बाकी त्यांनी तशी इकॉनॉमिकल बॉलिंग टाकली. गेले 2-3 मॅच हार्दिक पांड्या पण बरी टाकतोय तसा, आणि रन्स फार देत नाही. बरी बॉलिंग घेणं तर कोणालाच जमत नाहीये, पण रन्स फार देत नाही. गझनफर चांगली टाकतोय. येस. सो अपार्ट फ्रॉम दीज 3 कोणालाच कन्सिस्टंटली चान्स दिलेला नाहीये, आणि त्यामुळे कोणीच परफॉर्म करत नाही. अश्विनी कुमारनी पण 4 विकेट येऊन घेतल्या, तरी नंतर सुद्धा थोडंसं कॉन्ट्रीब्यूट केलं आणि मागच्या मॅचला मार खाल्ला तर बसवलं. अजून क्रिश भगत आता त्याला काल आणला, 19 ओव्हर झाल्या, आय थिंक 18 ओव्हर झाल्या काल CSKनी खेळले, पण त्याच्यात त्याला 2च ओव्हर दिल्या, सो त्यालाही पूर्ण चान्स दिलेला. आणि रघु शर्मा येस चांगली लागली त्यांनी, पण अगेन विकेट्स नाहीयेत ज्या गरजेच्या होत्या काल. CSK म्हणजे बेसिकली त्याचा खूप सोपं गणित करून रिस्क न घेता मॅच चेस केला काल. राईट. आणि येस, मलाही तेच वाटतं. आता बघ ना, काल आपल्याला कळलं की रघु शर्मा नावाचा जो बॉलर आहे तो अशा पद्धतीने टाकतोय, चांगली टाकतोय. तर हेच आपण खूप आधीपासून बोलतोय की चान्स द्या की नवीन प्लेयर्सना. आता एवढ्या मॅचेस झाल्या MIच्या, एक मिनिट मी पटकन टेबल, किती मॅचेस झाल्यात? 9 मॅचेस झाल्या. आणि हे तर आता क्लिअर आहे की MI तर आउट आहे, म्हणजे MI तर काय आता प्ले ऑफ मध्ये येत. मग एनिवे तुम्ही जे एवढे एक्सपेरिमेंट करून तुम्ही आउटच झालात ना. 9 मधल्या 7 मॅचेस तुम्ही हरलात ना. मग तुम्ही हा डिसिजन खूप लवकर घ्यायला पाहिजे होता की जे आपण बोलत होतो की लॉयल्टीकडे बघायचं, सुपरस्टार म्हणजे स्टारडम कडे बघायचं आणि लॉयल्टीकडे बघायचं, का फ्रेश टॅलेंटला संधी द्यायची. आणि आतापर्यंत MIचा हा फॉर्म्युला राहिलेला आहे की ते नेहमी प्रत्येक सीझन मध्ये कमीत कमी दोन तरी नवीन चेहरे असतात की ज्यांना आपण ओळखत नसतो आणि ते येऊन स्टार होतात. जे या आणि हे मी नक्की म्हणू शकतो की हे फक्त रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये झालंय. मी हे हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सी मध्ये बघितलेलं नाहीये. सो हार्दिक पांड्याने फक्त स्टार्सना बॅक केलं, सुपरस्टार्सना, आणि ज्या सुपरस्टार्सने काहीही परफॉर्म केलं नाही. मी बुमरा एक्सेप्शन पकडतो, बट इव्हन नमन धीर जो आता बेसिकली तो एकटाच रेग्युलरली परफॉर्म करतो. एक्झॅक्टली. रिकल्टन आणि तो सोडला, रिकल्टनला बसवलं होतं काही मॅचेस, तेही काही म्हणजे एक्झॅक्टली. सो तो रेग्युलरली परफॉर्म करतोय, तोही तसा नवीनच आहे. एक्झॅक्टली. 2 सीझन झाले तो आहे मुंबईकडे, पण ही इज अ यंग प्लेअर. येस. तुम्ही त्याला बॅक करताय तर अजून तशाच प्लेयर्सना बॅक करा, चान्स द्या ऍटलीस्ट. म्हणजे ते मालेवरला बसवलं, पण अनफॉर्च्युनेटली त्याला पहिल्या म्हणजे आय गेस तो 2 मॅचेस खेळला आणि दोन्ही मॅचेस मध्ये असाच 0वर आउट झाला. त्याला अजून थोडंसं बॅक करण्याची गरज आहे. ठीक आहे, म्हणजे तो ऍक्च्युली याच्यात माझंच दुमत आहे, कारण मला असं वाटतं की ओपनिंग
आजच्या पार्टनरशिप्सवर आणि ओपनिंग फायर पॉवरवर आजकाल टीम जिंकतात. हो पॉवर प्ले मध्येच पहिल्या 8 ओव्हरमध्ये exactly. 100 रन झाल्याच पाहिजेत असं आहे आजकाल. हा एक्झॅक्टली. त्यामुळे तो आता 0वर आउट होतोय, त्यामुळे तो काय फार फायद्याचा ठरत नाही मुंबईशी. पण आता काय मुंबई बेसिकली आउटच आहे, सो दे हॅव नो चान्सेस टू गिव्ह टू यंग प्लेयर्स. पण आता काही त्याचा उपयोग पण नाही रे, म्हणजे उपयोग अशा अर्थाने नाही मे बी म्हणत पुढच्या सीझनसाठी नाही, पण त्याचाही उपयोग नाही असं मला वाटतं. का कारण द रिझन बिंग, तू जर आता ऍज अ कॅप्टन म्हणून प्रत्येक नवीन प्लेअरला 2 किंवा 3च मॅचेस जर देणार असशील तर तुला कसं कळणार आहे त्यांचा पोटेन्शियल काय? नाही ऑब्व्हियसली. म्हणजे एक तर तुम्ही बॅक करा तर म्हणजे एक 7-8 मॅच 10 मॅच साठी बॅक करा किंवा देऊच नका संधी. कारण 2 मॅचेसची संधी दिल्याने तुम्हाला नाही कळू शकत की काय आहे, म्हणजे त्या प्लेअरचं पोटेन्शियल काय आहे. ऍब्सोल्युटली. पण ना मला एक एक्झाम्पल आठवत, आय थिंक मागचाच सीझन का त्याच्या आधीचा मला एक्झॅक्टली आठवत नाही. मागचा चेन्नई वॉज आउट, म्हणजे चेन्नई पण अशाच परिस्थितीत होती, आउट ऑफ द टुर्नामेंट झाली होती बऱ्यापैकी लवकर, अशीच मुंबई झाली. आणि नंतर त्यांनी आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, डेव्हल्ड ब्रेव्हिस यांना चान्सेस दिले आणि आज ते त्यांच्यासाठी खूप चांगलं. अनफॉर्च्युनेटली आयुष म्हात्रे इंजर्ड झाला, पण तो खूप भारी खेळत होता सीएसके. सो त्यांनी अशा यंग प्लेयर्सना नंतर चान्सेस दिले की नंतरचे जे त्या गेमचा काही फार फायदा नव्हता मुंबईला जिंकले असते तरी, सॉरी सीएसकेला, पण असा फायदा त्यांना झाला पुढे. सो तसा फायदा करून घेऊ शकते मुंबई. एक्झॅक्टली. आणि माझ्या मते सीएसकेला हे माहित होतं की जेव्हा तेथे आपण म्हणत होतो की सगळे जुने प्लेयर्स खेळतायत, आणि हे सेम मुंबईचं रिपीट झालंय की म्हणजे इथे जुने असा भाग नाही म्हणता येणार, पण सगळे सुपरस्टार आहेत फक्त सुपरस्टार. आणि त्यांनी इव्हन हा सीझन पण त्यांनी हा सीझन ना, मला असं वाटतं ते म्हणतो ना आपण की लोणचं मुरायला ठेवतो ना आपण, ते गरजेचं आहे रे. म्हणजे ते गरजेचं आहे. तुम्हाला थोडं यंग प्लेयर्सना घेऊन ना एक अख्खा सीझन घालवावा लागेल, हे कन्सिडर करून की कदाचित हा सीझन आम्ही क्वालिफाय नाही होणार, विच इज ओके. बट तुम्ही जर तुमच्या यंग प्लेयर्सवर कॉन्फिडन्स दाखवलात आणि त्यांना जर विश्वास दिलात की नो मॅटर व्हॉट तुम्ही कसंही खेळाल, तुमचे रन्स नाही बनले इट इज ओके, कारण आम्हाला माहिती आहे की तुमचं टॅलेंट आम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही एमआयचा पार्ट आहात. सो तुम्हाला चान्स दिला जाईल, तुम्ही खेळलात तर व्हेरी गुड, नाही खेळलात तरी तुम्हाला बॅक केलं जाईल. पण तो कॉन्फिडन्स, तो इंटरनॅशनल लेवलला किंवा त्या प्रेशरमध्ये IPL सारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये खेळण्याचा त्यांना एक अख्खा सीझन जाऊ दे, देन ते लोणचं मुरेल, त्याच्यात तो सगळा म्हणजे तो अर्क उतरेल आणि देन कदाचित नेक्स्ट सीझन वुड बी कम्प्लिटली डिफरंट. आणि याचं उत्तम उदाहरण अभिषेक शर्मा किंवा वैभव सूर्यवंशी पण आहे की वैभव सूर्यवंशी मागच्या सीझन मध्ये तो वैभव सूर्यवंशी नव्हता जो या सीझन मध्ये. नो डाऊट त्याला तेव्हाही असं समजत होते की यार 14 वर्षाचा आहे आणि असं खेळ तसं खेळ, पण तो त्या मागच्या IPL मध्ये त्या लेवलचा परफॉर्मन्स नव्हता देत. त्याने सुरुवात. अभिषेक शर्मा खूप मोठा एक्झाम्पल. एक्झॅक्टली. आय थिंक SRH कडे तो म्हणजे बिफोर ही एक्सप्लोड तो 2 सीझन्स SRH कडे होता. एक्झॅक्टली. आणि तो काही करू शकला होता. हा एक्झॅक्टली. पण ऑलमोस्ट प्रत्येक मॅच खेळलाय तो, त्याला बसवलं नाही. आणि आणि हेच रिझन आहे की वैभव सूर्यवंशी किंवा अभिषेक शर्मा 1 सीझन 2 सीझन खेळले, डोमेस्टिक खेळले. अभिषेक शर्माला इंटरनॅशनल मॅचेसचे चान्स मिळाला, वर्ल्ड कप खेळला. आता ह्या 1-2 वर्षानंतर तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला अँड देन ह्या सीझन मध्ये IPL मध्ये ते काहीतरी भन्नाट करतात. आणि मला असं वाटतं हार्दिक पांड्या किंवा मॅनेजमेंटला हे समजायला पाहिजे की वेदर इट इज अश्वनी कुमार किंवा जसा तो मालेवार आपण म्हणतोय किंवा जे कोणी असतील यार, त्यांना करू दे ना, त्यांना फेल होऊ तर दे, त्यांना त्या प्रेशरमध्ये खेळू तर दे, त्यांना अख्खा 1 सीझन खेळू दे. काय तुम्ही कधी 0वर आउट नाही झालात का ऍज अ ओपनिंग बॅट्समन? हो ना. तर आय डोंट नो. तर आता मला तुला प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट अबाउट कॅप्टन्सी चैतन्य? पण एकच एक्झाम्पल देतो कॅप्टन्सीवर विचारलंच म्हणून. आता काल काय होतं, सीएसके ऑलमोस्ट इझिली चेस करत होती. राईट. त्यांनी 18 ओव्हरमध्ये चेस केलं. पण अशा वेळेला आता 2च विकेट गेल्यात सीएसकेच्या, पार्टनरशिप चालू होती दोघांची. अशा वेळेला कोणाची गरज आहे आपल्याला विकेट्स काढण्यासाठी? बुमराची, मोस्ट एक्सपिरियन्स आणि सॉर्ट ऑफ सुपरस्टार बॉलर जो तुम्ही म्हणता त्याला. मग त्याच्या 3च ओव्हर का कम्प्लीट झाले? नाही. आता मी तुला परत एकदा तो प्रश्न विचारतो. मी तुला फक्त कालच्या मॅच बद्दल नाही, मी एकंदरीतच आता, बिकॉज आता 9 मॅचेस झाले. आता 9 मॅचेस नंतर आपण नक्कीच कॅप्टन्सीला जज करू शकतो असं आपण म्हणूया.
तर ओव्हरऑल तुला हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सी बद्दल काय वाटतंय? फ्रँकली मला फार यावर्षी इम्प्रेशन नाही आलं चांगलं त्याच्या कॅप्टन्सीचं. खूपच म्हणजे ऑर्डिनरी, खूप ऑर्डिनरी डिसिजन्स घेतलेत त्यांनी. इव्हन स्वतःच्या बॉलिंगवर सुद्धा स्वतःला कधी बॉलिंग द्यायची. आता त्यांनी मार खाल्ला पॉवर प्ले मध्ये 2-3 मॅचेस मध्ये, तर आता तो नंतर येतोय बॉलिंगला. पण ही इज बेसिकली टेकिंग आउट दॅट रिस्क विच वॉज ऑन हिम. म्हणजे बाकीच्या बॉलर्सना आता तो रिस्क मध्ये टाकतोय. बरोबर. बरेचदा असं झालं की आता कुठली मॅच बरं मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, क्रिश बघतच होता आणि 16वी आणि 20वी ओव्हर त्याला दिली. एक्झॅक्टली स्वतःच्या ओव्हर्स बाकी असताना तो आय थिंक त्या मॅच मध्ये थोडा कॉस्टली ठरला होता हार्दिक पांड्या. पण तू नवीन बॉलरला ज्याचं जस्ट म्हणजे तो संधी शोधू पाहतोय की मी कुठे प्रूव्ह करेन मला, तू त्याला एवढ्या प्रेशर मध्ये टाकतोस डेथ ओव्हरला वगैरे. एक्झॅक्टली आय डोंट अंडरस्टँड. आणि त्या बिचाराने मार खाल्ला त्या मॅचला आणि त्याला बसवलं नंतर. हो, आणि काल परत घेतला आणि मग अश्विनीला. त्यात पण त्याला 2च ओव्हर दिले. सो हे जे सिलेक्शनचे डिसिजन्स तर बॅफलिंगच आहेत. मला अजिबात झेपलीच नाही काय केलं सिलेक्शनसाठी. एक मॅच क्विंटन डिकॉक खेळला, सेंचुरी मारली म्हणून तुम्ही रिकल्टनला जो येत होता फॉर्म मध्ये आणि जो काही वाईट अजिबात खेळत नव्हता. एक्झॅक्टली. आणि मग क्विंटन डिकॉक पुढच्या 2 मॅच खेळला नाही म्हणून परत त्याला बसवलं. म्हणजे एक्झॅक्टली गेसवर्कच चालू होतं सॉर्ट ऑफ यावेळेला. असे सॉर्ट ऑफ मला यावर्षी पटली नाही कॅप्टन्सी. आणि हे आपण बोलतोय बिकॉज हे रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये आपण फारच क्वचित बघतो की एखादा प्लेअर नाही खेळत आहे, 1-2 मॅच नाही खेळत आहे म्हणून लगेच त्याला बसवलं आणि दुसऱ्याला घेतलं. हे फार क्वचित. आता मला सांग की सगळेजण विल जॅक्स साठी थांबले होते आणि लकीली त्याने चांगलं परफॉर्मही केलं SRH च्या वेळेला. एक डिसेंट त्याने काम करून दिलं विल जॅक्सने. आता काल तो नाही चालला, प्लस त्याने कॅचेस पण म्हणजे सोडले. मग आता तुम्ही काय म्हणजे आता मग त्याला परत बसवणार की यार विल जॅक्सला उगाच घेतलं, मग आपण एक काम करूया त्याच्याऐवजी ते रदरफोर्ड. म्हणजे हे काय चाललंय सारखं बदलणं. मला एक कळलं नाही त्याला बॉलिंग का नाही दिली विल जॅक्सला. मला ऍब्सोल्युटली, मी म्हणूनच म्हणतोय ना, मी तुला म्हणूनच हा प्रश्न विचारला की व्हॉट अबाउट कॅप्टन्सी. बिकॉज ना कधी कधी मला असं वाटतं की ज्या प्लेअरला समजा मी परफॉर्म करणार आहे आणि मला जर हीच खात्री नसेल की मला माहित नाही ही माझी पहिली आणि शेवटची मॅच आहे, वाटतं एकच मॅच मिळणार मला आणि जरा बरं परफॉर्म केलं तर अजून एखादी मिळेल, पण मला त्याच्या पुढचं माहित नाही, तर म्हणजे कसं कोणी म्हणजे त्या कॉन्फिडन्सने किंवा त्याने परफॉर्म करायचं मला खरंच नाही माहिती. त्याने का बॉलिंग त्याला दिली नाही, अगेन अनुत्तरितच प्रश्न आहे हा. एखादी ओव्हर तर देऊन बघू शकत होता. नक्कीच, म्हणजे काही होत नाही अशा वेळेला तुम्ही ऑप्शन्स शोधता आणि आहे तुमच्याकडे तो ऑप्शन. आणि तुम्ही तुम्ही त्याला टीम मध्ये घेऊनच याच्यासाठी आलायत की तो ऑलराऊंडर आहे. नक्कीच. सो आय डोंट नो. नाही म्हणजे यावर्षी नाही, मला वाटतं यावर डिस्कशन्स होतील की कॅप्टन्सी कंटिन्यू करावी का हार्दिकने पुढच्या सीझनला, पण आय डोंट थिंक त्यात काही चेंज होईल. काय माहिती, म्हणजे एवढा लो जाईल सीझन असं नव्हतं वाटलेलं. म्हणजे ठीक आहे, प्ले ऑफला ऑफकोर्स म्हणजे IPLच्या सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं होतं की मुंबई तरी येते प्ले ऑफला, बिकॉज मुंबईचा मला नक्कीच वाटलं मुंबईकडे सगळे सुपरस्टार्स आहेत. ऑन पेपर खूप भारी टीम आहे. पण आणि ते न येणं प्ले ऑफला इथपर्यंत पण ठीक आहे, पण तुम्ही टेबलच्या अगदी तळागाळाशी पोहोचणं हे काही चांगलं नाही लक्षण. सो मला वाटतं 2 सीझन पूर्वी सुद्धा मुंबई अशी खाली आली होती, पण तेव्हा हार्दिक पांड्याची पहिला सीझन होता. एक्झॅक्टली कॉन्ट्रोवर्शियल सीझन होता तो. एक्झॅक्टली. सो त्याच्याकडे लाईक एक एरर म्हणजे हे ब्लिप म्हणून तो सोडून मागच्या सीझनला ऍक्च्युअली चांगले खेळले होते, प्ले ऑफ पर्यंत आले होते. ती एक पंजाब बरोबरची मॅच हरले आणि मग त्याच्यामुळे बाहेर गेली. पण या सीझनला एकदम अपोजिट चित्र दिसलं. पण मग आता जर हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीचा फॉर्म्युला जर वापरायचा झाला की तुम्ही 1-2 मॅच आम्ही बघणार आणि मग त्याच्यानंतर ठरवणार, मग तसं तर 1-2 सीझनची कॅप्टन्सी पण बघायला पाहिजे की हा फॉर्म्युला कधीच वर्क करत नाही. मी इतके वर्ष RCB फॅन आहे
आणि आरसीबीनी हा फॉर्म्युला इतके वर्ष वापरला आणि इट नेव्हर वर्क फॉर देम. एक्झॅक्टली. आणि आय डोंट थिंक इट विल एव्हर वर्क. सो म्हणजे आणि आता आरसीबी मुंबईचा जो फॉर्म्युला आहे आधीचा की कन्सिस्टंटली चान्सेस द्यायचे परफॉर्मिंग प्लेयर्स ना, येस. सो ते देत आहेत आता. हा म्हणजे प्रेक्षक आपले म्हणू शकतील मी दोन्ही साईडनी बोलतोय, सूर्यकुमारला एवढे चान्सेस देत आहेत तर मी त्याच्या अगेन्स्ट बोलतोय, पण सूर्यकुमार किती आता 2 वर्ष झाले इंटरनॅशनल लेवलला चांगला खेळत नाहीये. आणि आयपीएल ला सो कॉल्ड तो मागच्या वर्षी बरा खेळला होता मुंबईकडनं, पण यावर्षी तेही दिसत. आणि कुठेतरी ना मला असं वाटतं की एक हा पण स्टॅट बघावा आयपीएल मध्ये की तुम्ही ऍव्हरेज 18 बॉल तरी खेळताय का अख्ख्या सीझन मध्ये. म्हणजे ठीक आहे, तो कधी कधी असं होतं की आपण म्हणतो ना की स्ट्राईक रेट इम्पॉर्टंट आहे, की 10 बॉलमध्ये 20. आता मला सांग की 10 बॉलमध्ये 20 इज ओके, ठीक आहे, म्हणजे आता नॉट बॅड, की स्ट्राईक रेट तर चांगला आहे ऍटलिस्ट, की ठीक आहे तुम्ही जास्त कॉन्ट्रीब्युट नाही करू शकलात पण स्ट्राईक रेट तरी बरा आहे. बट मी असा पण प्रश्न विचारतो की सगळ्याच मॅच मध्ये समजा 10 बॉलमध्ये 20 असेल तुमच्या, तर ते चांगलं आहे का? बरोबर, अगदी योग्य प्रश्न आहे तुझा. हा स्ट्राईक रेट किंवा हा जो ऍव्हरेज आहे 10 बॉलचा तो तेव्हाच योग्य आहे जेव्हा तुम्ही 6-7 नंबरला खेळायला येत आहे. हा एक्झॅक्टली, तो नंबर पण इम्पॉर्टंट आहे. हा, तो तुमचा नंबरच रोलच तो आहे. बरोबर. पण तुम्ही जेव्हा ओपनिंगला येताय, वन डाऊन येत आहे, तेव्हा तुम्ही मिनिमम 18 बॉल, तू म्हणालास तसं 18 ते 20 बॉलचा तुमचा ऍव्हरेज असला पाहिजे. बरोबर की हा, आणि विथ सपोर्टिंग स्ट्राईक रेट नाही. एक्झॅक्टली 20 बॉल खेळून तुम्ही जर 22 रन करणार असाल प्रत्येक मॅच मध्ये, हा म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही. एक्झॅक्टली, म्हणजे मला असं वाटतं की देर शुड बी 2 स्टॅट्स एक कुठल्याही प्लेअरचे, की तो प्रत्येक मॅच मध्ये ऍव्हरेज किती बॉल खेळतो आणि त्याचा स्ट्राईक रेट काय. जर तो ऍव्हरेज 18 बॉल खेळत असेल ना तर माझ्या मते बेस्ट आहे. कारण 18 बॉल इज व्हॉट इज 3 ओव्हर्स. तुमच्या 3 ओव्हरमध्ये जर तुम्ही 150 प्लस जर तुमचा स्ट्राईक रेट असेल 150, 160, 170, 180 वॉट एव्हर, देन आय विल कन्सिडर यू एज अ गुड बॅट्समन, की तुम्ही 3 ओव्हर खेळताय विच इज इनफ. म्हणजे 20 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही एक बॅट्समन 3 ओव्हर खेळून काढत असेल. आणि दॅट इज नॉट द केस विथ सूर्यकुमार यादव. विथ म्हणजे मागचा आयपीएलचं माहित नाही, पण ह्या आयपीएल मध्ये किंवा T20 वर्ल्ड कप किंवा त्याच्या आधीच्या ज्या सिरीज होत्या, आणि तू म्हणालास तसं की फक्त आयपीएल बघितलं तरी त्याला 9 वेळा संधी मिळाली 9 मॅचेस मध्ये. पण तुम्ही जर त्याचे सगळं म्हणजे हा वर्ष पकडलं 2026, की बाबा मागच्या ज्या आयपीएल ज्या दिवशी सुरू झालं त्याच्या आधीचं अख्खं 1 वर्ष जर बघितलं की त्याचा स्ट्राईक रेट काय होता आणि त्याला तो ऍव्हरेज किती बॉल खेळलाय प्रत्येक मॅच मध्ये, तर मला नाही वाटत की त्याला एवढी संधी मिळायला पाहिजे होती. आणि त्याच्या जागी नक्कीच रदरफोर्डला खेळवता येणं शक्य होतं 100%. बट सो मॅनेजमेंट आणि कॅप्टन्सी याच्यावर खूप विचार करण्याची गरज आहे. तुला कोण वाटतं की समजा इफ नॉट हार्दिक पांड्या, रोहित शर्मा तर घेणार नाही, आता रोहित शर्मा घेणार नाही, सूर्यकुमार यादवला करू नये असं मला वाटतं. सो आता त्यांचे, कारण त्याला कॅप्टन केला म्हणजे त्याला तुम्हाला टीम मध्ये घ्यायलाच लागेल आणि त्याला पुन्हा संधी सगळ्या मॅचेस मध्ये. एक्झॅक्टली. सो त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत. आता सॅटनर पण नाहीये, पण तो एक ऑप्शन आहे, किंवा मग जसप्रीत बुमराह. सो असे ऑप्शन्स आहेत. मला माहित नाही आता काय चेंजेस होणार आहेत. आता ऍक्च्युली बघायला गेलं तर आता फक्त फॉर्मॅलिटी आहे पुढच्या मॅचेस, पण आता त्या फॉर्मॅलिटीमध्ये सुद्धा हे बघणं जास्त महत्वाचं आहे. जे काय 5 मॅचेस आहे उरले आहेत MIच्या, या 5 मॅचेस मध्ये तरी ऍटलिस्ट टीम कन्सिस्टंट राहते का, हा एक नंबर 1 गोष्ट आहे, ती बघण्याची गरज आहे. कुठलाच प्लेयर, सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या आणि बुमराह हे 3च प्लेयर सोडले तर कुठलाच प्लेयर कन्सिस्टंटली 9 मॅचेस खेळला नाही, विच इज अ सॅड थिंग. रिकल्टन ऑन ऑफ होता, मग आपला कोण क्विंटन डिकॉक ऑन ऑफ होता, मिचेल सँटनर ऑन ऑफ होता, अश्विनी कुमारला तुम्ही नंतर आणलं, मग मध्येच तुम्ही बाकी सगळ्यांना बसून मालेवारला काही मॅचेस दिल्या, मग परत मध्येच तुम्ही आता कोण तो रॉबिन मिन्सला मध्येच चान्स दिला. काही मॅचेस तुम्ही क्रिश भगतला खेळवलंच नाही, जेव्हा खेळवलं तेव्हा 1-2 मॅचेस दिल्या, मग त्याला प्रेशरमध्ये टाकलं. खूप जास्त मिस आहे. हे 3 प्लेयर सोडले मगाशी म्हटल्याप्रमाणे, सूर्यकुमार, बुमराह आणि हार्दिक स्वतः, हे 3 प्लेयर सोडले तर कोणीच प्लेयर कन्सिस्टंटली खेळवले नाही.
एक्झॅक्टली. आणि अनफॉर्च्युनेटली आय गेस नमंदिरला खेळवला त्यांनी. हा, नमंदिरला, येस, सॉरी, नमंदिर पण राहिला या चौघांपैकी नमंदिर सोडला तर तिघही फ्लॉप झालेले त्या सीझन. हा, सो म्हणजे मी बुमरा तरी सुद्धा एक्सेप्शन पकडतो की ठीक आहे, चल बुमरा, बिकॉज तो बुमरा आहे. तर बुमरा पण त्याचाच हा हे दिसतंय ना पॉइंट टेबल, त्याच हे रिफ्लेक्शन आहे की तुम्ही कन्सिस्टंटली ज्या प्लेयर्सना खेळवताय आणि ते जे तुमचे स्टार्स आणि सॉर्ट ऑफ बॅकबोन आहेत तुमच्या टीमचे, तेच परफॉर्म करत नाहीये. इव्हन हार्दिक पांड्या इज वे आउट ऑफ फॉर्म आणि वे आउट ऑफ कॅप्टन्सी. एक्झॅक्टली. म्हणजे वर्ल्ड कपला सुद्धा तो खूप चांगला खेळत होता यापेक्षा. सो सिरियसली म्हणजे तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे मुंबईचा. आणि आता तर काय त्याच्यातनं रिकव्हर होण्यात आता पुढच्या सीझनची तयारी करायला घ्यावी असं मुंबई. येस, मलाही असं वाटतं. आणि आय गेस मुंबईने एवढा लो पहिल्या IPL म्हणजे पहिल्या हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमध्ये बघितला होता. आणि तू म्हणाल तसं की होतं असं, म्हणजे पहिल्या एकदम अचानक मुंबईचा कॅप्टन बदलला, मग ते नंतर एकदम प्रेशर त्याच्यावर पण होतं, रोहितला बसवलं होतं ऍज अ कॅप्टन, तर मग ते सगळं झालं. पण ह्या IPL सीझन मध्ये देर आर नो एक्सक्युजेस, आणि काहीच एक्सक्यूज नव्हते. एव्हरीवन वॉज थिंकिंग की तुम्ही तर प्ले ऑफ क्वालिफायरच आहात आणि तुम्ही तर जाताय म्हणजे पहिल्या 4 मध्ये. आणि त्यानंतर हा असा परफॉर्मन्स विच वॉज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम MI. तर बघूया आता पुढच्या मॅचेसमध्ये आपण, मला असं वाटतं आपण एवढंच कव्हर करायला पाहिजे की कन्सिस्टन्सी, की चान्सेस दिले जात आहेत का नाही जात. बाकी अदरवाईज तर आता म्हणजे बाकी तर कशावर बोलण्यासारखं नाहीये. एकमेव तो ज्याला कन्सिस्टंटली चान्स दिलाय याच्यातला एकमेव नमंदिरच आहे की जो परफॉर्म केलाय, ज्याने तू म्हणालास तसं. आणि त्यातल्या त्यात बुमरा आहे की जो ऍटलिस्ट ऍव्हरेज तरी त्याचा बरा आहे, त्याचा ऍटलिस्ट इकॉनॉमी तरी बरा आहे. आणि विकेट्स नाही मिळत आहेत. आणि अल्ला गझनफर पण अगेन त्यालाही तुम्ही कन्सिस्टंटली नाहीच दिला चान्स. आता देत आहे, आता गेल्या काही मॅचेस पासून देत आहेत, पण सुरुवातीला नाहीच दिला त्यालाही चान्स. उद्या लगेच मॅच आहे मुंबईची, लखनौ वर्सेस. उद्या आहे, लगेच उद्या आहे. हो लगेच उद्या. मला पण नव्हतं माहिती. ठीक आहे, आता बघूया की काय होतंय या मॅच मध्ये. आणि आता लखनौ मध्ये तर असं आहे की लखनौची टीम पण दे आर ऑल्सो स्ट्रगलिंग, तर त्याच्यामुळे त्यांच्या बरोबरच्या मॅच मध्ये तुम्ही काही फार इव्हॅल्युएट करण्यासारखं नाहीये. म्हणजे ती जरी तुम्ही जिंकलात म्हणजे MI, तुम्ही जास्तीत जास्त चान्सेस देऊ शकतात मुंबई. म्हणजे जिंकण्याचं सोडतो, आता काय उपयोग नाही त्या जिंकण्याचा. हा, म्हणजे किती प्लेयर्सना चान्सेस देत आहे आणि किती ते चान्सेस ग्रॅब करतायत, ते आता ऍक्च्युअली खूप चांगली मॅच आहे मुंबईसाठी मी म्हणेन. हा, म्हणजे आता तर तुम्हाला मी एक्झॅक्टली तू म्हणालास ते अगदी करेक्ट आहे की आता तर तुम्हाला कोणीच थांबवणार नाही एक्सपेरिमेंट करण्यापासून, कारण आता तसंही तुम्ही काही प्ले ऑफ मध्ये जाणार नाही. तर आता तुला हे बघायला आवडेल का, कारण मला तरी आवडेल की किमान ह्या मॅचला तरी आता सूर्यकुमारला बस झालं. अरे मला तर बरेच दिवसापासून म्हणजे आता तर क्लिअर झालंय की प्ले ऑफला नाहीये. प्लीज, म्हणजे आता तुम्ही एवढ्या मॅच नंतरही जर तुम्ही सूर्यकुमारला खेळवणार असाल की शेवटची मॅच तरी तो खेळेलच, तर काय त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे काय करू आम्ही त्याचं. एक्झॅक्टली. मला या मॅच मध्ये विल जॅक्सला थोडस खाली म्हणजे तो खेळला तर बघायला आवडेल, कारण त्यांनी ऍक्च्युली वर्ल्ड कप मध्ये ते खूप चांगलं काम ऍज अ फिनिशर चांगला केलं. ओपनिंगला मालेवारला चान्स देण्याची गरज म्हणजे त्याला द्यावा चान्स राहतो. एक्झॅक्टली. आणि रिकल्टन पाहिजे, रिकल्टनला कंटिन्युअस चान्स द्या. येस, रिकल्टनला द्या, मालेवारला द्या. आता तो कालचा कोण रघु शर्मा, त्याला चान्स द्या, चांगला खेळतोय. अल्ला गझनफर चांगला खेळतोय. रदरफोर्डला परत आणा, त्याला त्याच्या जागेवर खेळवा. आय डोंट नो, आय मीन देर आर सो मेनी पॉसिबिलिटीज. बोल्टच्या जागी मला वाटतं अश्विन कुमारला चान्स द्यावा परत. येस. आणि अजून काय चेंज, अजून कोणाला चान्स देता येईल का? अजून कोणी नाही भारत तसं, पण आता हे आहेत ऍटलीस्ट. हा, म्हणजे बरेचसे नवीन प्लेयर्स आहेत, फ्रेश प्लेयर्स आहेत. रॉबिन मिन्सला घेतलाय त्यांनी, पण रॉबिन मिन्सला ते खूपच खाली खेळ. आय एम नॉट शुअर ही इज अ फिनिशर. सो तिकडे विल जॅक्सला आणून तुम्ही मिन्सला पुढे पाठवलं तर. हा, म्हणजे आता ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर आता माझं लक्ष तर याच गोष्टीवर आहे की सूर्यकुमार खेळतोय का त्याच्या जागी कोणाला दुसऱ्याला चान्स मिळतोय.
आणि नुसती बॅटिंग नाही, फिल्डिंग पण सूर्यकुमारची एवढी खूपच average. ग्रेट कॅचर. ही इज अ ग्रेट कॅचर ऑफ द बॉल. हा, कॅचेस खूप भारी पकडतो आणि रिलायबल कॅचर आहे. राईट. पण ग्राउंड फिल्डिंगच्या बाबतीत हा, डाईव्ह करणं किंवा बाउंड्री अडवणं. अरे ऍब्सोल्युटली त्या मॅच बघायला गेल्यानंतर म्हणजे नॉट फक्त मुंबई नाही, सुरुवातीला हैदराबाद सुद्धा अरे मारा ना उडी का नाही मारत, प्रयत्नच करत नाही, असंच दुबे खास करून प्रयत्न करत बॉल अडवायचा. मे बी वरती बसून मला ते जास्त हे वाटत असेल की चान्स आहे वगैरे, पण मला तसंच वाटत होतं की ट्रायच नाही करत चांगली फिल्डिंग करायचं बाउंड्रीवर स्पेशल. पण मे बी ते अँगलचा इश्यू असू शकतो. एनिवे, पण फिल्डिंगच्या बाबतीत सुद्धा काही तो फार प्रोव्हाइड करत नाही. सो खूप ऑप्शन्स आहेत मुंबईकडे चेंज करण्यासाठी. येस. सो मला ना एकच गोष्ट सीएसके बद्दल बोलायची. हा बोला. येस, पण मुंबई बद्दलच बोललो सगळं. पण सीएसके आता 8 विकेटनी जिंकली काल, पण त्यांच्याकडे खूप मोठा चान्स होता काल की त्यांचा नेट रन रेट वाढवायचा, सुधारणा. हा, मला मान्य आहे की ट्रिकी चेस होता आणि मारणं जसे खेळत होते त्यानुसार मारणं तसं सोपं वाटत नव्हतं, डिफिकल्टच वाटत होतं. पण जेव्हा तुम्ही तुमचा टार्गेट 30 रन्सच्या आत आलाय ना जिंकण्याचा आणि तुमच्याकडे 8 विकेट्स बाकी आहेत, राईट, आणि तसं काही आय थिंक 6च्या खालीच होता रिक्वायर्ड रन रेट, तर तुम्ही तो यू शुड हॅव गॉन फॉर इट. हा, म्हणजे पण मला असं वाटतं ना की म्हणजे जे आपण रोहित शर्मा किंवा याच्याविषयी बोलतो ना, आय फील द सेम फॉर ऋतुराज गायकवाड. आय मीन नथिंग अगेन्स्ट हिज बॅटिंग, बट आय स्टील डोंट थिंक ही इज अ T20 बॅट्समन. ही कॅन बी अ ग्रेट वन डे बॅट्समन, ग्रेट. म्हणजे तो मला काय वाटतं सेंचुरी सहज मारू शकेल जर तो त्याने ठरवलं तर. बट म्हणजे त्यांनी ना पहिला सीएसके सीझन जेव्हा तो ब्रेकआउट झाला होता तेव्हा चांगल्या स्ट्राईक रेटनी मारत होता, पण आय थिंक तो ना खूप वेळ आउट ऑफ फॉर्म, आउट ऑफ टीम, मागच्या वेळेला टीम मध्ये नव्हता इंजुरीमुळे, आउट ऑफ फॉर्म आहे या सीझनला सुरुवातीपासून, आणि आता कुठे तो यायला लागला ना, तर मला वाटतं म्हणून तो थोडा जपून खेळतोय. पण ही शुड स्टार्ट प्लेइंग लाईक दॅट ऋतुराज, की राईट रिस्क घेतल्या पाहिजे. आणि एक 8-10 बॉल नंतर तर तुम्ही घेतल्याच पाहिजे. तुम्ही इतकं पण अगदी 20-22 बॉल 25 बॉल पर्यंत तुम्ही रन बॉल नाही खेळू शकत. आणि जे तू म्हणालास की त्यांनी नेट रन रेट वाढवण्याकडे बघायला पाहिजे होतं, बट अगेन त्यांच्याही कॅप्टन्सीमध्ये, म्हणजे ऋतुराजच्याही कॅप्टन्सीमध्ये देर आर मेनी लूपहोल्स किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यात जरा प्रश्न आहे की काल काही बॉलर्स का नव्हते जे MI बरोबर खूप चांगले खेळले होते किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बट ठीक आहे, नवीन कॅप्टन आहे तो आणि मला असं वाटतं की शिकतोय तो पण हळूहळू. सो मे बी माहित नाही आता ते प्ले ऑफ मध्ये जाऊ शकतील नाही शकत. थोडंसं टफ आहे बिकॉज RR म्हणजे पंजाब, RCB आणि SRH हे तर एक्सेप्शनली चांगले खेळतात, म्हणजे त्याच्यात तर वादच नाही. आणि इव्हन RR, तर मला असं वाटतं की आता ज्या पहिल्या 4 टीम आहेत ना त्याच बहुतेक प्ले ऑफ पर्यंत जातील असं वाटतंय. आणि मला आय होप, म्हणजे हे वाटतं नाही, आय होप की बाकीच्या ज्या 2 आय थिंक गुजरात आहे, तर सीएसके नाही, GT आणि सीएसके दिल्ली खाली गेले, आता दिल्ली खाली गेलंय नेट रन रेट. पण या टीमनी ऍटलीस्ट थोडी तरी फाईट दाखवावी की आम्हाला पण यायचंय क्वालिफायर. राईट. पण मजा येईल, नाही तर अर्धे IPL बाकी आणि बट तरी मला नाही वाटत आता थोडं मुश्किल वाटतंय बिकॉज आपण, तुला आठवतंय तर आपण सुरुवातीला बोललो होतो IPLच्या की SRH ची बॉलिंग अतिशय वीक आहे, फक्त बॅटिंग चांगली आहे. आणि आज ते 9 मॅचेसच झालेत पण ते 3rd नंबरला पोहोचलेत. सो व्हेरी कमेंडेबल कॅप्टन्सी. आणि विनिंग स्ट्रीकवर आहेत ऍक्च्युअली. येस. म्हणजे आता मागच्या 4च्या 5 मॅचेस ते जिंकले. आणि मी याचं श्रेय कॅप्टन्सीला देतो रे, की त्याचं म्हणजे जेव्हा ईशान किशन कॅप्टन्सी करत होता ती सुद्धा त्याने खूप चांगली कॅप्टन्सी केली. आणि त्याच्यानंतर आता आपला कोण पॅट कमिन्स आलाय, तर त्याने सुद्धा म्हणजे ते तो बेसिकली ते धरून ठेवलं. आणि नो डाऊट ज्या गोष्टीसाठी आपण SRHला म्हणजे म्हणत होतो की यांची बॉलिंग एकदम वीक आहे, फक्त बॅटिंगच चांगली आहे, बट दे प्रूव्ड एव्हरीवन रॉंग, की असं काही नाहीये. जस्ट बिकॉज तुमच्या टीम मध्ये सुपरस्टार नावं नाहीयेत दॅट डज नॉट मीन की सरप्राइझिंगली यंग इंडियन टॅलेंट त्यांच्या कामी आलाय. आणि
ईशान मलिंगा त्याचा सॉर्ट ऑफ ब्रेकआउट सिन्स हायेस्ट विकेट टेकर Yes, yes, yes. भुवनेश्वर कुमार. सो रिअली गुड फॉर देम. मला राजस्थान रॉयल्सचीच काळजी आहे की गेल्या 5 मॅचेस मध्ये 3 हरलेत ते, आणि मागची मॅच तर एवढे रन्स करून सुद्धा दिल्लीनी चेस केलेत. बट अगेन हे रोज रोज नाही होत. म्हणजे बरोबर. दिल्ली एक्सेप्शनली वेळ खेळली त्यावेळेला, बट राजस्थान रॉयल्सचे मला अगेन कॅप्टन्सी मध्येच मला प्रॉब्लेम. हा जरा थोडं ते आहे. हा. बट ऍटलिस्ट एक गोष्ट आहे राजस्थान रॉयल्सची की बरेचसे प्लेयर्स चांगलं खेळत आहेत, आणि खास करून त्यांचे बॉलर्स, कारण बॅटिंग विषयी तर माहितीच होतं की ते दानवच आहेत, पण बॉलिंग विषयी असं डाऊट होता की काय होईल कसं होईल, बट त्यांची बॉलिंग बऱ्यापैकी डिसेंट परफॉर्म करते असं म्हणायला हरकत नाही. सो मला असं वाटतंय की हेच 4 आहेत ते कदाचित राहतील शेवटपर्यंत प्ले ऑफला. तुला काय वाटतंय की कोणी चेंज होऊ शकतो? झालं तर राजस्थान रॉयल्सच टॉप 3 आहेत ते मला नाही वाटत चेंज, कन्सिडरिंग फॉर्म. आणि राजस्थान रॉयल्सच्या 4च मॅचेस बाकी आहेत, बाकीच्यांच्या 5 तरी बाकी. सो राजस्थान रॉयल्सना जपून खेळायची गरज आहे. आय थिंक त्यांना ऍटलिस्ट उरलेल्या 4 पैकी मिनिमम 2 मॅचेस जिंकायला पाहिजे. राईट. सो तोच एक चेंज होऊ शकतो. गुजरात वर येऊ शकते, किंवा अगदीच सीएसके आणि दिल्ली फॉर्म मध्ये आली अचानक तर ते ट्राय करू शकतात. पण बाकी खालच्या 3 टीम्स तर नो क्वेश्चन. येस. सो गाईज, तुम्हाला पण आता हे जरा जसं पॉइंट्स टेबलमध्ये पॉइंट्स वरती यायला पाहिजेत, तसंच आम्हाला पण पॉइंट्स टेबलमध्ये वरती आणा. फुल टॉस मराठीला सबस्क्राईब करून शॉर्ट्स आणि रील्सचा आनंद घ्या. मी इथे खाली तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकचे लिंक तुम्हाला शेअर करतोच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतोय. प्लीज फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण तेवढंच तुम्ही म्हणजे आनंद घेऊ शकता या व्हिडिओजचा आणि शॉर्ट्सचा, रील्सचा, शॉर्ट फॉर्मॅटचा. आणि बाकी तुम्हाला कसं वाटतंय ते कळवा. म्हणजे अजून मॅचेस आम्हाला स्टेडियममध्ये जाऊन बघता येतील आणि कव्हर करता येतील. आणि बघत राहा फुल टॉस मराठी.